गुड मॉर्निंग. आजच्या भागात आपण बघणार आहोत संचालकांच्या सभा. आत्तापर्यंत आपण भागधारकांच्या सभा बघितल्या. आता आपण बघणार आहोत संचालकांच्या सभा. संचालकांच्या सभामध्ये संचालक मंडळाची सभा आणि संचालक समितीची सभा असे दोन मुख्य सभा असतात. आता म्हणजे त्याला बोर्ड मीटिंग असं आपण म्हणू शकतो किंवा डायरेक्टर्स मीटिंग असं पण म्हणू शकतो. आता संचालक मंडळाची सभा. आता संचालक मंडळ म्हणजे ते संचालक हे भागधारकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी असतात. कंपनीचा दैनंदिन कारभार पाहण्याची जबाबदारी संचालकांची असते. संचालक मंडळाला भागधारकांच्या वतीने कंपनी व्यवस्थापनाबाबत अधिकार प्राप्त झालेले असतात आणि कंपनीचे सर्व महत्त्वाचे निर्णय संचालकांच्या योग्य पद्धतीने भरविलेल्या सभेत योग्य घेणं आवश्यक असतं. म्हणजे जी भागधारकांनी जी जबाबदारी संचालक मंडळांवर सोपवली आहे तर त्याबाबतची अंमलबजावणी सर्व संचालकांची मीटिंग होऊन त्यात ती योग्य प्रकारे घेणं आवश्यक असतं. संचालक मंडळांच्या सभा हे कंपनीचं दीर्घकालीन धोरण ठरवण्यासाठी आणि धोरणाप्रमाणे दैनंदिन कामाचं व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने संचालक मंडळांच्या सभा या महत्त्वाच्या असतात. आता या सभेचे उद्देश काय आहे? तर संचालक मंडळांची जी पहिली सभा असते ती फार महत्त्वाची असते. याच्यात काही महत्त्वपूर्ण कामकाज पार पाडलं जातं. तर याच्यात पहिल्या सभेत संचालक मंडळाच्या अध्यक्षाची निवड करावी लागते. कंपनीचे चिटणीस, पहिले हिशोब तपासनीस, कायदा सल्लागार म्हणजे लीगल ॲडवायझर कोण आहे, CA कोण आहे, सेक्रेटरी कोण राहील, या सगळ्यांची निवड करावी लागते. तसंच कंपनी कुठल्या बँकेद्वारे व्यवहार करणार आहेत ते त्याच्यात ठरवावं लागतं. कंपनीच्या म्हणजे भाग आणि भाग विमे बरोबरच्या तसंच प्राथमिक जे करार असतात त्यांना मान्यता द्यावी लागते. कंपनीच्या मुद्रेला मान्यता देणे म्हणजे प्रत्येक कंपनीचा एक लोगो ठरलेला असतो. त्या लोगोलासुद्धा मान्यता, तो त्यांचा ट्रेडमार्क म्हणून आपण त्याला मान्यता देणे आवश्यक असतं. आणि कंपनीच्या माहितीपत्राचा मसुदा मान्य करणे, त्याच्यातच कंपनीचं घटनापत्र तयार केलं जातं. संचालक मंडळांच्या नियमित सभेचे उद्देश. संचालक मंडळांच्या पहिली सभेनंतर होणाऱ्या सर्व किंवा नेहमीच्या किंवा नियमित सभांमधून जे पुढील म्हणजे हे जे आहे त्याच्यात निर्णय होऊन त्या सभांमध्ये काही निर्णय घेतले जातात. तर ते निर्णय कुठले? भागांची विक्री आणि वाटप. किती भागांची विक्री करायची, किती भागांची विक्री करायची, भागांवरचं हफ्ते कॉल ऑफ म्हणजे किती त्यांना कॉल करायचं, त्याची मागणी किती करायची, भाग जप्ती किंवा भाग समर्पण किंवा काही एखादा शेअरहोल्डरचं कुठल्या कारणाने कमी पडला तर ते भाग जप्त करण्याचा अधिकार संचालक मंडळाचा असतो. भाग ट्रान्सफर करण्याचा अधिकार संचालक मंडळांना असतो. कर्ज रोख्याची विक्री करणं, व्यवसायाच्या सर्वसाधारण धोरणांची आखणी करणं, लाभांशाच्या दराची शिफारस करणं आणि लाभांश वाट करणं, कंपनीतील अधिकाऱ्यांच्या नेमणुका, बढत्या किंवा निवृत्ती याबाबतचा निर्णय घेणं, नोंदणी अधिकाऱ्याकडे विविध कागदपत्र आणि दस्तावेज जे आहे ते ठराविक मुदतीत सादर करणं,
या संबंधित निर्णय हे संचालक मंडळांच्या सभेत घेतल्या जातात. आता संचालक मंडळांच्या संबंधीच्या कायदेशीर तरतुदी कुठल्या कुठल्या आहे ते बघू आपण. सभा बोलवणारी अधिकारी व्यक्ती. संचालक मंडळाचा जो अध्यक्ष असतो त्याला संचालक मंडळाची सभा बोलवण्याचा अधिकार असतो. साधारणपणे संचालक मंडळाच्या आधीच्या सभेत पुढील सभेचा दिनांक हा निश्चित केले जातो. सभेची वेळ. कंपनी कार्यातील तरतुदीनुसार प्रत्येक कंपनीला दर 3 महिन्यांनी संचालक मंडळांची सभा भरवणं आवश्यक असतं. एका वर्षात किमान 4 वेळा संचालकांच्या सभा बोलवल्या गेल्या पाहिजेत. कमीत कमी 4 वेळा, 3 महिन्यांनी 1 याप्रमाणे, दर 3 महिन्यांनी 1 याप्रमाणे 4 सभा होतात. तर त्या 4 सभा बोलवल्या गेल्या पाहिजेत. एखादी कंपनी 4पेक्षा जास्ती सभा पण बोलवू शकते किंवा भरवू शकते आणि कंपनीच्या नियमावलीत तरतूद केली असेल तर दर महिन्याला किंवा दर 15वाड्याला देखील संचालक मंडळांची सभा ही बोलवली जाऊ शकते. सभेची सूचना. कंपनी कार्यातील तरतुदीनुसार संचालकांच्या सभेसाठी योग्य मुदतीची सूचना देणे, म्हणजे सगळ्या संचालकांना सूचना योग्य मुदतीत पोचणं आवश्यक असतं. त्या जी कंपनीची नियमावली आहे त्याच्यात तशी तरतूद करून किती दिवसाची सूचना संचालक मंडळांना देण्यात यावी, बाकी सगळ्या संचालक मंडळाच्या सभासदांना हे ठरवलं असतं. गणसंख्या. आता जी गणसंख्या आहे ती एकूण जे संचालक मंडळ आहे त्याच्या कमीत कमी 1/3 तरी संचालक मंडळ हे सभेला हजर असलं पाहिजे. कंपनी कायद्यातल्या तरतुदीनुसार सभेसाठी एकूण संचालकाच्या 1/3 किंवा 2 संचालक यापैकी जी संख्या मोठी असेल ती गणसंख्या म्हणून आवश्यक असते. अपूर्णांक समजा ते आलं तर त्याच्या पुढली संख्या, म्हणजे समजा असं 2.5 आलं तर 3 वगैरे असं त्याच्या पुढली संख्या ही योग्य संख्या म्हणून धरली जाते. या संख्येत फक्त हितसंबंध नसणाऱ्या संचालकांचा समावेश येतो. ज्यांचं हितसंबंध आहेत असे संचालक नको, ज्यांचा हितसंबंध नाही असेच संचालक तिथे विचारात घेतले जातात. सभा तहकूब करणे. गणसंख्येअभावी संचालक मंडळाची सभा आठवड्यापर्यंत तहकूब केली जाते आणि पुढील आठवड्यात त्याच दिवशी, त्याच वेळी आणि त्याच ठिकाणीही घेतली जाते. आता जसे बाकी सभासंबंधी सेक्रेटरीचं काम आहे तसं संचालक सभासंबंधीसुद्धा चिटणीसाचं कार्य आहे. सभेपूर्वी त्याला काय काय करावं लागतं तर सभा ठरवणं, अध्यक्षांशी चर्चा करून पुढील सभेची वेळ, तारीख, वार, ठिकाण निश्चित करावं लागतं. तसंच त्याला त्या सभेची सूचना आणि कार्यक्रम पत्रिकाही सेक्रेटरीला तयार करावी लागते. सूचना पाठवणं. सभेची ती कार्यक्रम पत्रक केली, सूचना तयार केली की सभेची सूचना आणि कार्यक्रम पत्रिका सर्व संचालकांना साध्या टपालाने त्यांच्या पत्त्यावर पाठवावी लागते. कागदपत्र तयार ठेवणे. सेक्रेटरीला सभेच्या वेळी आवश्यक असणारे सर्व कागदपत्र, सगळे दस्तावेज आणि अहवाल वेगवेगळे हे सगळे त्याला तयार ठेवावे लागतात. सभागृहाची तयारी. जिथे सभा होणार आहे त्या हॉलची व्यवस्था त्याला बघावी लागते, बैठक व्यवस्था पाहावी लागते. सभागृहात सर्व सोयी असल्याबद्दलची खात्री त्याला करून घ्यावी लागते. आता सभा ही झाली सभेपूर्वीची कार्य. आता सभा सुरू असताना पहिलं काम त्याचं इतर सभांप्रमाणेच गणसंख्या अजमाविणे असतं. किती लोक हजर आहे, किती संचालक मंडळांपैकी किती लोक उपस्थित आहे हे त्याला बघायचं असतं. चिटणीसाला गणसंख्या अजमावून पाहावी लागते व तसे सभेच्या अध्यक्षांना सांगावे लागते.
तसेच सदर गणसंख्या फक्त हितसंबंध नसलेल्या संचालकांचीच असल्याची खात्री करावी लागते. किती लोक उभे आहे आणि त्याच्यात कंपनीचं हितसंबंध नसणारे लोक किती आहेत याप्रमाणे त्याला बघावं लागतं. उपस्थित असलेल्या सर्व संचालकांचे त्याला हजेरी पुस्तकात नोंद घ्यावी लागते. मागल्या सभेचं इतिवृत्ताचं वाचन त्याला करावं लागतं. मागल्या सभेत कुठल्या गोष्टींवर चर्चा झाली आहे ते वाचून दाखवावं लागतं. त्याच्यावर ते संमत करून घ्यावं लागतं आणि त्याच्यावर अध्यक्षांची आणि इतर सदस्यांची सुद्धा सही घ्यावी लागते. माहिती पुरवणं. संचालकांनी केलेल्या सूचनांनुसार वेगवेगळ्या प्रकारची माहिती आणि कागदपत्र सभेत उपस्थित करून द्यावी लागतात. कामकाजाची टिप्पणी काढणं. कुठल्या मुद्द्यावर चर्चा होते आहे त्या कामकाजांची टिपणं काढणं हे सुद्धा सेक्रेटरीचं काम आहे. हे आपण बाकीच्या सभासदांमध्ये पण बघितलं आहे. इतिवृत्त लेखन करणं. त्या टिप्पण्यांच्या जे काढलेल्या टिपणांवरून इतिवृत्ताचं त्याला लेखन करावं लागतं म्हणून या टिपणांची त्याला मदत होते. भत्त्याचे वाटप करणं. संचालकांना जे वेगवेगळे भत्ते द्यावे लागतात ते भत्ते वाटण्याची जबाबदारी किंवा ते व्यवस्था ही चिटणीसाला करावी लागते. आता सभा संपल्यानंतर संचालक मंडळांची सभा संपल्यानंतरचं जे कार्य आहे ते मुख्य म्हणजे इतिवृत्त लेखन करणं. म्हणजे ज्या नोट्स काढलेल्या आहे त्या टिपणांच्या आधारे सभेचं इतिवृत्त लिहावं लागतं आणि त्या इतिवृत्तावर अध्यक्षांची संमती असल्याची सही घ्यावी लागते. अंमलबजावणी करावी लागते. जे काही निर्णय घेतलेले आहेत सभेमध्ये त्या निर्णयांची व त्या सूचनांची योग्य प्रकारे अंमलबजावणी ही सेक्रेटरीला करावी लागते. दुसरा जो संचालक मंडळांच्या सभांचा प्रकार आहे तो पहिला बघितला आपण संचालक मंडळाच्या सभा. दुसरा आहे समितीच्या सभा. संचालक समितीच्या सभा. कंपनीच्या नियमावलीतल्या तरतुदीनुसार संचालक मंडळांना कंपनीच्या निरनिराळ्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी आणि अहवाल सादर करण्यासाठी संचालकांच्या छोट्या छोट्या समित्या म्हणजे छोटे छोटे गट त्याचे पाडावे लागतात. अधिकार त्याचे वेगवेगळे ग्रुप तयार करण्याचा अधिकार असतो. संचालक मंडळ या समित्यांची सभा बोलवण्याचे व पार पाडण्याचे नियम ठरवतात. संचालक मंडळांना त्याचा सभा बोलवण्याचा आणि त्याचे नियम पार पाडण्याचा अधिकार असतो. चिटणीस या समित्यांना या सगळ्या ज्या समित्या असतात वेगवेगळ्या ते छोटे छोटे ग्रुप त्यांना सेक्रेटरी मदत करतो. समित्यांच्या सभांसाठी वेगवेगळी इतिवृत्त नोंदवही चिटणीसाला ठेवावी लागते. आता काही ज्या समित्या असतात त्या कायमस्वरूपी असतात जसं भाग संक्रमण समिती. तर काही समित्या या तात्पुरत्या असतात जसं वाटप समिती वगैरे आहे. अशा शोधन समिती या समित्या त्यांचे नियोजित कामकाज संपल्यावर त्यांचा अहवाल संचालक मंडळांना अंतिम निर्णय घेण्यासाठी सादर करतात आणि त्यानंतर या समित्या संपुष्टात येतात. काही समित्या या थोड्या कालावधीसाठीच अस्तित्वात तेवढ्या कामापुरता त्या अस्तित्वात आलेल्या असतात. पुढच्या पिरियडला आपण बघू वैध सभेसाठी आवश्यक बाबी. सो बाय.